नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरतीचा जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासोबतच बघा कट ऑफ किती गेलेला आहे आणि तुमची निवड कशाप्रकारे केल्या जाणार आहे त्याची संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नागपूर महानगरपालिका यांच्याकडून जर बघितलं दिनांक 21/1/2026 या तारखेला एक नवीन सूचना पत्र जे आहे ते वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेला बघा, जाहिरात क्रमांक जो देण्यात आलेला आहे 22/8/2025 अन्वये नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक, लेखापाल, रोखपाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहाय्यक, सिस्टीम अॅनालिस्ट, विधी सहाय्यक, कर संग्राहक, प्रोग्रामर, स्टेनोग्राफर तसेच बघा हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील 174 रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा जी आहे दिनांक 7/10/2025 ते दिनांक 8/10/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. त्याच खाली बघा त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत संपूर्ण पदांच्या परीक्षेत प्राप्त झालेले गुण तसेच कनिष्ठ लिपिक व कर संग्राहक या दोन पदांचे सामान्यीकरण गुण म्हणजेच की बघा नॉर्मलायझेशन स्कोर नागपूर महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की बघा तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे नागपूर.gov.in. त्याचप्रमाणे बघा दिनांक 21/1/2026 रोजी उपरोक्त पदांची पदनिहाय सामायिक गुणवत्ता यादी स्टेनोग्राफर पद वगळून नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघा स्टेनोग्राफर हे जे पद वगळून जर बघितलं तर जे संपूर्ण जे पद आहे तुम्हाला इथे वर दाखवण्यात आलेली आहे. त्यांची जे गुणवत्ता यादी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन बघा, आपण बघूया की कशा प्रकारचे म्हणजे की तुम्हाला बघता येणार आहे आणि सोबतच किती मार्क्स मिळालेले आहे, तुमची निवड यादीमध्ये नाव आहे का, ते पण आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघूया. तर बघा वेबसाईटवरती आल्यानंतर जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला सर्वात अगोदर सूचनापत्र, त्यानंतर बघा संपूर्ण जे पदांची जी मेरिट लिस्ट बद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता मेरिट लिस्ट सिस्टीम अॅनालिस्ट, मेरिट लिस्ट ऑफ लॉ असिस्टंट, मेरिट लिस्ट ऑफ हार्डवेअर इंजिनियर, मेरिट लिस्ट ऑफ डाटा मॅनेजर, मेरिट लिस्ट अकाउंटंट, प्रोग्रामर, टॅक्स कलेक्टर आणि लायब्ररी असिस्टंट आणि सर्वात शेवटी जर बघितलं तर बघा मेरिट लिस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क या पदांची जर बघितली तर मेरिट जे लिस्ट जे आहे ते लावण्यात आलेली आहे वेबसाईटवरती. तुम्ही इथं बघू शकता. ही जी लिंक आहे मी माझ्या टेलिग्रामवरती आणि सोबतच बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे आणि संपूर्ण जे रिझल्टचे पीडीएफ आहेत तुम्हाला मी माझ्या टेलिग्रामवरती अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येत नसेल तर बघा तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा ज्युनियर क्लर्क या पदाची मेरिट लिस्ट बघूया आणि सोबतच बघा नॉर्मलायझेशन स्कोर किती आहे त्याबद्दलची पण माहिती आपण या पीडीएफ मध्ये बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता पोस्ट नेम जे की बघा ज्युनियर क्लर्क या पदाची जर बघितलं मेरिट लिस्ट बद्दलची इथं म्हणजे की पीडीएफ जे ओपन झालेली आहे. आता बघा यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता की कॉमन मेरिट लिस्ट जे की बघा तुम्हाला इथं सर्वात अगोदर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, जेंडर बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर बघा रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, अप्लाइंग कॅटेगरी, स्पोर्ट्स पर्सन असाल, दिव्यांग असाल त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात शेवटी तर बघा यामध्ये संपूर्ण जे म्हणजे की प्रोजेक्ट अफेक्टेड असाल म्हणजे की ग्रॅज्युएट आर यू नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर म्हणजे ही संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे रिझर्वेशन बद्दलची. आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की मार्क्स ऑब्टेन म्हणजे की रॉ स्कोर तुमचा किती आहे आणि त्यानंतर बघा रॉ स्कोरच्या नंतर नॉर्मलायझेशन स्कोर किती झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता. तर बघा सर्वात पहिला जो विद्यार्थी आहे त्याला जर बघितलं जे रॉ स्कोर आहे म्हणजे की किती 176 आहे. त्यानंतर बघा नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं तर बघा 179.99 म्हणजे की बघा 180 जो आहे त्यांना जो नॉर्मलायझेशनचा स्कोर मिळालेला आहे तुम्ही इथं बघू शकता. आता काही विद्यार्थ्यांना जर बघितलं तर मार्क्स ऑप्शन मध्ये म्हणजे की रॉ स्कोर मध्ये जर बघितलं तर 182 असा स्कोर पण मिळालेला आहे तुम्ही इथं बघू शकता. पण हा जो विद्यार्थी टॉपर का नाहीये तर बघा नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं याचा स्कोर 178.84 म्हणजे की बघा काही मार्कांनी जर बघितलं घटलेला आहे. आता बघा हा जो विद्यार्थी आहे 179.99 म्हणजे की 180 या 180 मार्कवर जर बघितलं तर हा विद्यार्थी इथं टॉपर आहे तुम्ही इथं बघू शकता. तर बघा ही जी माहिती झाली तर बघा तुम्ही इथं बघू शकता या पीडीएफ मध्ये तुमचे नाव आहे का आणि असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आता बघा ही जी टोटल जर बघितली तर 62 पेजेसची ही पीडीएफ आहे तुम्ही इथं बघू शकता. तर बघा आणखी जर बघितलं आपण टॅक्स कलेक्टर तर त्या पदासाठी नॉर्मलायझेशन स्कोर म्हणजे की किती गेलेला आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर बघा अशा विद्यार्थ्यांनी जर बघितलं डीबी साठी तयारी करायची आहे
आता बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तर त्याबद्दलचा जो माहिती आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहे. जेणेकरून बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काही अडचण यायला नको. तर बघा टॅक्स कलेक्टर या पदासाठी जर बघितलं तर किती मार्क्स जे आहे म्हणजे की नॉर्मलायझेशन नंतर किती स्कोर आलेला आहे, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघू शकता तुम्ही की टॅक्स कलेक्टर या पदासाठी जर बघितलं तर मार्क्स ऑब्टेन आणि त्यासोबतच नॉर्मलायझेशन स्कोर किती लागलेला आहे. आता बघा मार्क्स ऑब्टेनमध्ये जर बघितलं सर्वात पहिल्या विद्यार्थ्याला तर 172 मार्क्स रॉ स्कोर आहे. आता नॉर्मलायझेशनचा स्कोर जर बघितलं तर बघा यामध्ये तुम्हाला 183.0400 एवढा स्कोर तुम्हाला नॉर्मलायझेशनचा नंतरचा स्कोर दिसून येणार आहे. आणि ज्युनियर क्लर्कसाठी जर बघितलं तर 180 एवढा जो नॉर्मलायझेशन स्कोर आहे, त्यापेक्षा जर बघितलं टॅक्स कलेक्टर याचा जो नॉर्मलायझेशनचा स्कोर आहे तो जास्त लागलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण रिझल्टची माहिती या पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे. आणि बघा कॅटेगरी वाईज तुमच्यामध्ये किती जागा रिक्त होत्या त्यासोबतच बघा तुम्ही इथं बघू शकता. त्यासोबतच तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि तुमचे सिलेक्शन झालेले आहे का? आणि सोबतच तुम्हाला डीबीची जी प्रक्रिया मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणारच आहे. आता बघा आजच्या व्हिडिओ संदर्भात आणि रिझल्ट बघण्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.